नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा बेमुदत संप अखेर गुरुवारी मागे घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्यासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतरही लेखी आश्वासनावर ठाम असलेल्या परिचारिकांना गुरुवारी आमदार दरेकर यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मेयो आणि मेडिकल सारख्या प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये अडखळलेली आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे आणि इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने 17 जुलै रोजी 1 दिवसीय काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर 18 जुलैपासून त्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उगारले होते. या संपामुळे मेयो आणि मेडिकलमधील सुमारे 1000हून अधिक परिचारिका कामावर नसल्याने शासकीय रुग्णालयांचा कणाच मोडकळीस आला होता. सर्व नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि केवळ गंभीर रुग्णांना दाखल करून घेतले जात होते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का की चर्चा कशावर झाली आणि कशा प्रकारे तोडगा निघाला? तर शिक्षण मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांनी मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु परिचारिकांना फक्त लेखी आदेश किंवा लेखी पुरावा हवा होता. त्यामुळे बोलणी निष्फळ ठरली होती. त्यांनी 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत परिचारिका संघटनेच्या प्रतिनिधींची भेट निश्चित करून परिचारिकांच्या रास्त मागण्या मान्य होण्यासाठी लेखी पत्र काढण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर संघटनेने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत संपाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सर्व परिचारिकांनी आपल्या नियमित कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचनाही संघटनेने दिल्या. तर मित्रांनो, संपाच्या काळात मेयो आणि मेडिकलमध्ये दररोज होणाऱ्या जवळपास 50हून अधिक नियोजित शस्त्रक्रिया या थांबवण्यात आल्या होत्या. गेल्या 7 दिवसात सुमारे 350हून अधिक शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या आहेत आणि शुक्रवारपासून परिचारिका कामावर परतणार असल्याने या प्रलंबित शस्त्रक्रियांचे नियोजन कसे केले जाणार, हा एक मोठा प्रश्न रुग्णालयांसमोर उभा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे परिचारिकांचा संप हा एका पॉझिटिव्ह निर्णयावर येऊन थांबलेला आहे. तात्पुरती त्यांनी संपाला स्थगिती दिली आहे. तर मित्रांनो, आता बघूयात की रुग्णांचे जे हाल होत होते त्यामध्ये आपल्याला आता थोडासा दिलासा मिळेल. रुग्णांच्या नातेवाईकांना जो त्रास होत होता तो सुद्धा कमी होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच व्हिडिओसाठी, स्पेशली नागपूरमधील लोकल न्यूजच्या व्हिडिओसाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.